विटा शहरात 14 वर्षांचा अनुभव आणि दरवर्षी उत्तम निकालाची परंपरा जपणारी बालाजी अकॅडमी। इथे 11वी-12वी सायन्स बरोबरच जेईई, नीट, सीईटी आणि एनडीए परीक्षांसाठी खास मार्गदर्शन दिलं जातं। अनुभवी शिक्षक, सुसज्ज क्लासरूम, दर्जेदार नोट्स, साप्ताहिक टेस्ट आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण अभ्यासावर लक्ष। हॉस्टेल आणि मेसचीही सुविधा उपलब्ध, म्हणजे संपूर्ण अभ्यासासाठी आदर्श वातावरण। इयत्ता 11वी व 12वी प्रवेश सुरू। त्वरा करा, प्रवेश मर्यादित। शिवप्रताप गोल्ड टॉवर शेजारी, अमोल स्टेशनरीच्या वरती, विटा। तुमचं यश आमचं ध्येय। बालाजी अकॅडमी विटा, आजच प्रवेश घ्या। विद्यमान सरकारने 33% आरक्षण हे महिलांना दिलेलं आहे। 33% आरक्षण एका बाजूला आपण जर महिलांना देत असू तर 33% आपण काळजी महिलांची व्हायला पाहिजे। आज ताईंनी जो प्रश्न मांडला आहे हा अतिशय भयंकर प्रश्न आहे। स्त्रियांना स्वच्छतागृह हे वापरायला मिळालं पाहिजे तातडीने, आणि त्यातल्या त्यात ही गोष्ट आहे की ही नगरपालिका आहे, याच्यामध्ये असलेले शॉपिंग कॉम्प्लेक्स आहेत किंवा जे काही इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स असतील किंवा ज्या काही असतील त्यांना नियमावली तुम्ही मध्ये टाकलेलं नाही आहे का, हा आता प्रश्न उभा राहतो। ताईंनी जे म्हटलं की कॉम्प्लेक्समध्ये महिलांना स्वच्छतागृहच नाही आहे, आश्चर्याची गोष्ट आहे। नगरपालिका मग काय करते, संबंधित अधिकारी काय करतात, त्यांना NOC दिलेली आहे ती कुठल्या धर्तीवर दिलेली आहे, हा सगळा संशयास्पद भाग आहे। आणि या सगळ्या गोष्टींवरती ताबडतोब अधिकाऱ्यांनी, संबंधित प्रतिनिधींनी, संबंधित आमदारांनी, संबंधित नगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ताबडतोब याच्यावरती कारवाई करावी। अन्यथा आमच्या महिला भगिनींच्या मागे आम्ही पुरुष वर्गही तितक्याच ताकदीने उभं राहून पुढे जे हवं ते बंड आम्ही करण्यासाठी सक्षम आहोत। तरी लवकरात लवकर ह्या गोष्टीवरती काळजी घेऊन कारवाई व्हावी ही आम्ही अपेक्षा करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जिजाऊ जय शिवराय। आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे आमचे माननीय शिवसाहेब शिंदे यांच्या आदेशानुसार गेले 8-10 दिवसात विटा शहरात वावरत असताना एक 5-6 ठिकाणी तरी महिलांच्या विचारण्यात आलं की इथं वॉशरूमला कुठं जायचं, बाथरूमला कुठं जायचं, आणि बऱ्याच वेळा त्या महिला अशा ताटकळत उभ्या असलेल्या पाहिल्या। आणि त्यावेळेस खरंच डोक्यात हा प्रकाश पडला की एवढं मोठं मध्यवर्ती शहर आहे जे आज देशात स्वच्छतेच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आलेलं शहर आहे, असं असताना सुद्धा महिलांच्या स्वच्छतागृहासाठीची ही अवस्था पाहून खरंच कुठंतरी एक मन खिन्न झालं की बाबा 50% लोकसंख्येने वर्ग असणारा हा महिलांचा वर्ग आज 40 ते 45 वर्ष पाटील गटाकडं नगरपालिका होती आणि विरोधी पक्षाच्या बाकड्यावर नेहमीच बाबरगट बसलेला होता, परंतु दोन्ही गटाकडून या गोष्टीकडे कुठेही लक्ष केंद्रित गेलेलं नाही। आता परवाच विद्यमान आमदारांनी सुद्धा जनता दरबार घेतला, त्यात सुद्धा कुठेही या गोष्टीचा उहापोह झाला नाही, वाच्यता झाली नाही। आणि त्यावेळेस वाटलं की खरंच या गोष्टीवर आवाज उठवणं गरजेचं आहे। नुसतं आवाज उठवणंही गरजेचं नाही, त्या गोष्टीची तत्परतेने पूर्तता होणं गरजेचं आहे। कारण आज आपण बघितलं तर विटा हे मध्यवर्ती ठिकाण आहे, सर्व शासकीय कार्यालय इथं आहेत। विट्याला मिनी दुबई म्हटलं जातं आणि स्वच्छतेच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आलेलं हे शहर आता कुठंतरी एक शंका निर्माण होते की कुठले निकष वापरून यांना पहिला क्रमांक दिला। आज जे स्वच्छता कर्मचारी आहेत त्यांची कचरा डेपोची कचरा टाकायला जातात त्यांची सुद्धा ही अवस्था बिकट आहे, त्यांना सुद्धा बाथरूम यूज करायला कुठं नाही। हा प्रश्न फक्त महिलांचाच असेल असा पण नाही आहे, पुरुष स्वच्छतागृहाची सुद्धा कमतरता आहे। परंतु एक पुरुष वर्ग असा आहे की बाबा कुठंतरी ऍडजस्ट करू शकतो म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं किंवा त्यांच्यासाठी काहीतरी कुठंतरी रस्त्याला जाता येतं थांबू शकतात, पण महिलांचं तसं आहे का हो? आज मिनी दुबई म्हटले जाणाऱ्या विटा शहरात पंचक्रोशीतून आज तर सेशन कोर्ट आले, आपल्या 4 तालुक्यातून महिला वर्ग सगळ्या महिला वगैरे इथे येत असतात, पण त्यावेळेस त्यांना बाथरूमची सोय नसते। आज फार मोठ्या प्रमाणात इथं कॉम्प्लेक्सची उभारणं झालेली आहे, उद्योगधंदे वाढलेले आहेत, व्यवसाय वाढलेले आहेत, महिला उद्योगधंद्यानिमित्त इथे येत असतात, व्यवसायानिमित्त येत असतात, पण त्या महिलांना वॉशरूम यूज करण्यासाठी कुठं तर शासकीय कार्यालय दवाखान्याजवळ करावं लागतो। काय वेळेला तर 20-20, 15-15 मिनिटाच्या अंतरावर ते शासकीय कार्यालय असतं, मग बऱ्याच महिला कुठं कोर्टात सुद्धा बाहेरच्या महिला येतात बाथरूम यूज करण्यासाठी। प्रशासकीय कार्यालय म्हटलं तर तहसीलदार कार्यालयात सुद्धा महिला येतात, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या कार्यालयात सुद्धा महिला वॉशरूम यूज करण्यासाठी जात असतात, दवाखान्यात जात असतात। मग काही ठिकाणी तर प्रवास करत असताना महिला असा विचार करतात की पेट्रोल पंप कुठं जवळ आहे का, मग तू पेट्रोल पंपावर गेल्यानंतर तिथली सुद्धा परिस्थिती बघा, स्वतः मी अनुभवलेली परिस्थिती आहे। त्या ठिकाणी जर महिला वर्ग शौचालयासाठी गेला तर तिथं गेल्यानंतर त्याला कुलूप असतं,
आणि मग तिथल्या कर्मचाऱ्याकडून ती किल्ली मागून घ्यावी लागते, मग ती परत ऑफिसमध्ये जाणार, मग त्या मालकाकडून किल्ली आणणार, नंतर ते स्वच्छतागृह उघडणार, नंतर ते यूज करण्यासाठी दिलं जातं. म्हणजे असं पण प्रकार घडू नये. जे पेट्रोल पंपावर स्वच्छतागृह आहे ते कंपल्सरी उघड्या अवस्थेत असावं, जेणेकरून गेल्या महिलांना ते वापरण्यात यावं. महिलांच्या अनेक समस्या असतात. आज मोठ्या प्रमाणावर महिला वर्ग काम करत असतो. आज ही प्रत्येक महिलेची समस्या आहे, पण हा विषय इतका नाजूक आहे की महिला बोलणार नाही त्यावर. आज महिला कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात, आज महिला काम करत असतात, त्या ठिकाणी त्यांना मासिक पाळीचा त्रास असतो. जर त्यांना अशा अवस्थेत 15-15, 20-20 मिनिटं अंतरावर असणारं वॉशरूम यूज करण्यासाठी जावं लागत असेल तर त्या महिलांची अवस्था काय होत असेल सांगा. आज वडापाव विक्री करणारी माझी महिला आहे, आज रस्त्यावर भाजी विक्री करणारी माझी महिला आहे, आणि त्या महिलेला जर अशा प्रकारच्या समस्येला सामोरं जावं लागत असेल तर साहजिक आहे. आज एक महिला घरातली आजारी पडली तर संपूर्ण कुटुंब ढासळत असतं. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्या महिलेवर असते की महिला कमवत असते, दोनाचे 4 हात करून क्षणात ती कुटुंब आपलं सावरण्याचा प्रयत्न करत असते. अशा या महागाईच्या भडक्यात ते कुठेतरी उद्योगधंदा व्यवसाय नोकरी करून आपलं कुटुंब सावरण्याचा प्रयत्न करत असतो. अशा अवस्थेत जर त्या महिलांना वॉशरूम यूज करण्यासाठी जर अशा समस्येला सामोरं जावं लागत असेल तर ती महिला काय करते. अशा बऱ्याच महिला आहेत की ज्या वॉशरूमला वारंवार जावं लागतं म्हणून साठी पाणी कमी पितात, आणि त्याचा परिणाम मग किडनी स्टोन, किडनीचे अविकार त्यांना उपलब्ध होत असतात. त्यांना त्याचा त्रास होतो, आणि त्या महिला आजारी पडल्या का साहजिकच त्यांच्यावर तो परत आर्थिक भार पडत असतो. आणि ज्या ठिकाणी आता बस स्टॉप आहे, बस स्टॉपच्या ठिकाणी सुद्धा महिलांसाठी स्वच्छतागृह आहे, पण खचितच आत जाऊन ज्या महिला त्याचा वापर करून बाहेर आले त्या सांगतील की त्या अक्षरशः त्यांना दरवाजे पण नाही आहेत, अस्वच्छता आहे. तिथं सॅनिटरी नॅपकिनचे एटीएम असावे. आज महिला कर्मचारी असतील, सरकारी ऑफिस असतील किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी सुद्धा काही ते एटीएम मध्ये पैसे टाकूनच ते आपल्याला उपलब्ध होणार आहे, त्यामुळे ते नुकसानीत असण्याचा काही प्रश्नच येत नाही. परंतु महिलांना ज्या काही समस्या असतात शारीरिक, त्या सांगण्यासारख्या पण नसतात आणि त्या महिला कुणाला सांगू पण शकत नाही. आणि अशा अवस्थेत कुठंतरी माझा स्वतःचा अनुभव आहे, महिलांचा कॉन्फिडन्स लो होत असतो, आत्मविश्वास कमी होत असतो. महिला समाजात वावरत असताना त्या एक भीतीपोटी वावरत असतात की बाबा मी 10 जणांत जाऊ का, मी उभा कसं राहू, माझी अवस्था अशी आहे. मग अशा परिस्थितीत जर त्या महिलेला जवळच्या जवळ स्वच्छतागृह उपलब्ध झालं नाही तर आज त्या महिलेची अवस्था काय असेल सांगा. आणि हा इतका सेन्सिटिव्ह संवेदनशील विषय असताना सुद्धा आज कुठल्याही एवढ्या दिवसात कोणीही हा विषय घेतलेला नाही. मग तो जनता दरबार असू देत, नाहीतर मग आता 40-45 वर्ष ज्यांच्या ताब्यात नगरपालिका होते ते असू देत, किंवा विरोधी पक्षाच्या बाकड्यावर बसणारे असू देत, कुणीही हा विषय घेतला नाही. आज मला वाटते बऱ्यापैकी महिला नगरसेविका सुद्धा तिथे होऊन गेल्या असतील, पण त्यांना सुद्धा हा प्रश्न का जाणवला नाही. स्वतः एखादा पदाधिकारी असलं तरी सुद्धा त्याला अशा प्रकारच्या ह्याच्यातून विवेचनेतून जावं लागतं. अहो जास्त कशाला, आता आमचा रामनवमीचा कार्यक्रम झाला, आम्ही सगळ्या महिला तिथे एकत्र असायचो, पण आम्हाला वॉशरूम यूज करण्यासाठी नगरपालिकेच्या तिथे जावं लागायचं. म्हणजे किती भयंकर प्रकार आहे सांगा. मग ती 5-10 मिनिटं त्यात जातात निघून. मग त्यात जर महिलेला प्रॉब्लेम असेल, बरं त्यातच एखादी महिला शुगरग्रस्त असेल तर तिला दिवसातून 6 वेळा 10 वेळा वॉशरूमचा यूज करावा लागतो. म्हणजे स्टँडसारख्या ठिकाणी जर ती महिला दिवसातून 6 वेळा गेली, काम करणारी आहे, कर्मचारी आहे, विरोध कामासाठी येते, ती जर तिथं 6 वेळा गेली तर 5-30 रुपये दिवसाला, याप्रमाणे 30-900 रुपये जर तिला महिन्याला फक्त बाथरूमसाठी द्यावे लागत असतील तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे त्यांनी काम करायचं का ते त्याच गोष्टीसाठी. मग नगरपालिकेचे इन्कम आहे हो तसं, असं पण नाही आहे की बाबा त्यांच्या पदरच्या पैशातून त्यांना घालायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिलांच्या स्त्री वर्गाचा जे आहे तो आरोग्याचा प्रश्न. अशा महिलांचं जर आरोग्य ढासळलं तर साहजिक आहे त्या घराची परिस्थिती ढासळत असते, त्या घराच्या परिस्थितीवर दवाखान्यात ये जा करण्याची, दवाखान्यात पैसे खर्च करण्याची वेळ येत असते. साहजिकच आहे ती आई आजारी पडली, त्या आईला किडनीचा त्रास झाला तर फार मोठ्या प्रमाणावर दुर्धर आजाराला तिला सामोरं जावं लागतं. साहजिकच आहे तिच्या मुलांकडे दुर्लक्ष होतं, साहजिकच आहे तिच्या मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होतं. म्हणजे एक स्त्री जर कमजोर झाली आरोग्यदृष्ट्या तर पुरं घर बसत असतं. आणि ही पूर्ण देशाची 50% असणारी लोकसंख्या म्हणजे स्त्री वर्ग आहे. आणि असा हा स्त्री वर्गच या गोष्टीपासून वंचित आहे, या गोष्टीपासून दुर्लक्षित आहे, हे मोठं अहोभाग्यच म्हणावं लागेल. आणि आम्ही आता शिवसेनेच्या माध्यमातून मुख्याधिकाऱ्यांना पत्र देणारच आहोत, पण माहितीसाठी पत्र मुख्यमंत्र्यांनाही एक पाठवणार आहोत. आज विचार केला तर बघा, मला वाटतं 2021 पासून नगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत.
निवडणुका न झाल्यामुळे त्यांचं कामकाज प्रशासकीय यंत्रणेवर आधारित आहे. साहजिकच आहे ते कामकाज कसं चालायचं, कुणाला वेटीस धरायचं, आज विचारायचं कुणाला. आज अशी परिस्थिती झाली की हम करे सो कायदा, यांनीच बोलायचं, यांनीच नाचायचं, यांनीच वाजवायचं, सगळं यांचंच ऐकायचं. पण ह्या समस्या आहेत त्याच्याकडे जर यांनी दुर्लक्ष केलं तर आम्ही पत्र देणार आहे. त्या पत्रामध्ये तारखेचा उल्लेख केलेलाच आहे. येत्या 10 ते 15 दिवसात त्यांनी जर ह्याच्यावर योग्य अशी कारवाई केली नाही, त्वरित कामकाज चालू केलं नाही तर आम्ही त्या पद्धतीने कारवाई करणारच आहे. सांगता सांगता एक विषय राहून गेला. विटा शहर हे इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे विस्तारलेलं आहे. आर्थिक बाजून असेल, इंडस्ट्रियल बाजून असेल, शैक्षणिक बाजून असेल, सगळ्या बाजूने ते इतक्या मोठ्यात विस्तारलेलं आहे की पंचक्रोशीतून सगळ्या कामासाठी लोक इथे येत असतात. इथं मोठमोठ्या प्रमाणावर कॉम्प्लेक्स उभं केलेली आहे. पण आज आपण बघायला गेलो तर कुठल्याही कॉम्प्लेक्समध्ये शौचालयाची सोय नाही आहे. बघा, त्या कॉम्प्लेक्समध्ये गाळे आहेत, शेकडो, हजारो, 10, 20, 25 गाळे आहेत. पण त्या प्रत्येक गाळ्यासाठी कुठलंही एक सामायिक म्हटलं तरी, सार्वजनिक म्हटलं तरी एक टॉयलेट नाही. मग अशा ठिकाणी महिला मग कोण ब्युटी पार्लरचा व्यवसाय करते, कोण कपड्याचा व्यवसाय करते, कोण कॉस्मेटिक्सचा व्यवसाय करते, कोणाचे अनेक उद्योगधंदे आहेत, कोणाचं काहीतरी कामं आहेत, तिथं कामकाज चालू आहे, ऑफिस आहेत, शिक्षणाची क्लासेस चालू आहेत. पण अशा ठिकाणी जर शौचालय उपलब्ध नसेल तर त्या कॉम्प्लेक्सवाल्यांचे जेवढे कॉम्प्लेक्स आहेत अशा लोकांना सुद्धा पत्र देऊन तातडीनं त्या ठिकाणी अशी शौचालयाची व्यवस्था करण्यात यावी. हे काम नगरपालिकेनं आज मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांनी तातडीने करावं. हे जर काम जर त्यांच्याकडून झालं नाही तर उद्या येणाऱ्या निवडणुका 4 महिन्यात येणार आहेत नगरपालिकेच्या, त्याच्यावर सुद्धा महिला बहिष्कार घालायला मागे पुढे पाहणार नाही. आणि ते जर काम झालं नाही तर आम्ही महिलांना घेऊन रस्त्यावर उठू. हा महिलांचा एक संवेदनशील प्रश्न आहे. अच्छा, ह्या गोष्टीसाठी आज कुठलीही महिला पुढे येणार नाही, कशी बोलणार आहे ही गोष्ट? सगळ्याच महिला एवढं पुढे गेलोय आपण, प्रगत झालोय, पण प्रत्येक गोष्ट महिला बोलतेच असं नाही, महिला बोलू शकत नाही. आज विटा शहरातील किंवा पंचक्रोशीतून येणाऱ्या सर्व महिलांचा आवाज म्हणून मी बोलते आहे की या सर्व महिलांची ही समस्या आहे. फक्त या महिला प्रकट होत नाहीत, बोलत नाहीत, सांगत नाहीत. आज या सर्व महिलांच्या वतीनं मी जाहीर निवेदन करते की बाबांनो, येत्या 10 ते 15 दिवसात तुम्ही जर ह्याच्यावर योग्य ती कारवाई केली नाही, स्वच्छतालयाची निर्मिती झाली नाही, बरे स्वच्छतालय निर्माण करूनही त्याची वारंवार स्वच्छता होणं गरजेचं आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष न होणं गरजेचं आहे. आणि तसेच महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिनचं ATM हे सुद्धा अतिशय आवश्यक गोष्ट असणारी गोष्ट आहे, जी महिलांना लागते आणि ती उपलब्ध व्हावी. अन्यथा आम्ही सगळं महिला वर्ग एकत्र घेऊन रस्त्यावर उतरण्याची तयारी शिवसेनेकडून केलेली आहे. एवढंच मला तुमच्याद्वारे, तुमच्या माध्यमातून प्रशासनाला सांगायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.